काढवतात. कारण काहीतरी म्हणे कुठला तरी एक दिवा काय असेल ते, आम्हाला त्या खोलात जायचं नाही. तर आपल्याला खुशालीला आणि ऊस शेतकरी आहेत त्यांना कायदा काय सांगतो? तुम्ही बघा, सहकारातले कायदे शेतकऱ्याच्या बाजूने आहेत, फक्त संघटित आवाज उठवत नाही म्हणून आपल्याला हा त्रास होत आहे. तर ह्याला कायमचीच मुठपाती द्यायची असेल, टनाला किती पैसे देणार? ऊस जाणार का? ड्रायव्हरला जेवण नसलं तर बुधवारी त्याला भत्ता. अहो काय भत्ता मागता? खुशाली, नवीन शब्द ऐकायला मिळतो. असे काही शब्द करू नका. शेतकऱ्यांनी संघटित व्हा. एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करा शेतकऱ्यांचाच, फक्त ऊस तोड शेतकरी खुशाली हा ग्रुपला नाव टाका. ॲडमिन कोणतरी बना, तालुक्याचा ग्रुप बनवा. कारण एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये साधारणपणे 500-250 लोक बनतात आणि त्यातच ट्रॅक्टरचा नंबर तर ओरिजिनल मिळतो, ट्रॉली वेगळी असते, त्यानं काय काय केलं, किती टनाला पैसे घेतलं, तुम्ही लिहा ना सरळ आणि ह्याच्याबद्दल आवाज उठवा. कोल्हापूर तालुक्यात बऱ्याच ह्यांनी परिपत्रक काढून कळवलं आहे, जर शेतकऱ्याला ऊसतोड कामगार टोळी आणि ड्रायव्हर मुकादम जर काही पैसे मागत असेल तर सरळ लेखी तक्रार करा. आम्ही त्याची अवश्य दखल घेऊ आणि याकडून टोळ्या आणि ड्रायव्हर पैसे मागतील त्यांच्या ह्याच्यातून ते पैसे आम्ही कट करून शेतकऱ्याचे पैसे माघार देऊ, अशी परिपत्रक काढली. पण शेतकऱ्यानं आवाज उठवला पाहिजे. अहो साध्या मुलाखती गेला तर शेतकरी घाबरतो आहे. कारण सध्या जे एक महाराष्ट्रात मोठं राजकारण चाललेलं आहे खंडणी बाजारांचं, त्याच्यामुळं तो घाबरतो आहे. असो, व्हॉट्सअप ग्रुप बनवा. स्टेटसला काहीच ठेवू नका तुमच्या, ना शेतकऱ्याचं नाव कळत ना काय कळत. असो, पहा, प्रयत्न करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत आणि जय सहकार. अरे हो, आपण जर यूट्यूब चॅनल बघितलं नसला सामाजिक मंथन तर अवश्य पहा, त्याला लाईक व सबस्क्राईब करा. आम्हीसुद्धा जसं जमल तसं शेतकऱ्याच्या व्यथा खुशाली या सदराकारी आता मांडण्याचा प्रयत्न करतो. अहो खुशाली म्हणजे काय? तू खुशाल आहेस का? पण ही ली जोडलं आणि त्याच्या नावाखाली शेतकऱ्याची अत्यंत लूट केली जात आहे.